नमस्कार. आपली चक्रा सिरीजमधली 4 चक्र कंप्लीट झाली आहेत. आज आपण 5व्या चक्राकडे वळणार आहोत. 5व्या चक्राचं नाव आहे विशुद्ध चक्र. विशुद्ध चक्र म्हणजेच थ्रोट चक्र. थ्रोट चक्र किंवा विशुद्ध चक्र हे तुमच्या मानेच्या 3ऱ्या आणि 5व्या या मणक्यामध्ये त्याचं स्थान असतं. याचा रंग स्काय ब्ल्यू कलरचा असतो. याचा सिम्बॉल म्हणजे कमळाच्या 16 पाकळ्या, ज्या 16 स्वरांचं प्रतिनिधित्व करतात. आणि 16 स्वर हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे असतात तुम्हाला माहितीच आहे. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे आणि ती व्यक्ती त्या व्यक्तीला म्हणजे अशी सवय आहे की खूप जोर जोरात आरडाओरडा करून बोलायची किंवा स्वतःच म्हणणं सिद्ध करण्याची, मी म्हणेन तेच खरं असं करण्याची. अशी जर व्यक्ती तुमच्या आयुष्यात जर असेल किंवा कर्कश आवाजात सतत ओरडत राहायचं, आपण म्हणतो ना की मानेच्या गळ्याच्या नसा अशा एकदम खूप अशा ताणून बोलणं असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा नक्की जाणून घ्यायचं की या माणसाचं थ्रोट चक्र हायपर ॲक्टिव्ह किंवा ओव्हर ॲक्टिव्ह आहे. तर हे झालं ओव्हर ॲक्टिव्ह चक्र असेल तर. आता जर आपलं चक्र निम्न म्हणजे जर अंडर ॲक्टिव्ह असेल आपलं चक्र, तर ती व्यक्ती लाजाळू स्वभावाची असते. बोलताना पटकन शब्द न आठवणे किंवा न बोलता येणे अशा प्रकारच्या प्रॉब्लेम त्यांना असू शकतात. यानंतर आपण बघूया की ह्या चक्रामध्ये कुठले कुठले आजार येतात. थ्रोट चक्रामध्ये किंवा विशुद्ध चक्रामध्ये थायरॉइड हा तर सगळ्यात पहिला आणि मोठा आजार या चक्राच्या अंडर येतो. त्यानंतर टॉन्सिल्स, मुख आजार, दंत आजार किंवा ब्रॉन्कायटिस हे आजार ह्या चक्राच्या आधिपत्याखाली येतात. तुम्हाला हे चक्र जर हील करायचं असेल किंवा तुम्हाला हे चक्र जर संतुलित करायचं असेल, तर त्यासाठी समुद्रकिनारी, निळ्याशार समुद्रकिनारी छानपैकी आकाशाखाली बसून तुम्ही कुठल्याही मंत्राचा जप करू शकता किंवा कुठलाही मंत्र तुम्ही 108 वेळा जरी म्हटलात ना तरी त्याचा फायदा तुमच्यासाठी होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर गाण्याची आवड असेल ना तर तुम्ही घरामध्ये छानपैकी खूप मोठ्या आवाजात गाणी म्हणत जा. आणि एक असा आपला कॉर्नर घरात आपला असा स्पेसिफिक असतो, त्या जागी बसून सुद्धा तुम्ही म्हणू शकता. मग तुमच्या घराच्या भिंतींना तुम्ही निळा रंग देऊ शकता आणि ती जागा फक्त माझी अशी एक स्पेसिफिक जागा तुमची ठरवा आणि त्या जागेवर बसून तुम्ही हे मेडिटेशन करू शकता. जप करणे हे तर जितकं महत्त्वाचं आहे, गाणं म्हणणं जितकं महत्त्वाचं आहे, तसंच रोज आरशासमोर उभं राहून एक 15 ते 20 लाईनी स्वतःबद्दल बोलायला शिका. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी कराल, आरशासमोर उभं राहून बोलायची प्रॅक्टिस कराल, तेव्हा तुमच्या मनात एक कॉन्फिडन्स निर्माण होईल आणि बोलायची प्रॅक्टिस झाल्यामुळे तुमचं थ्रोट चक्र हे हील होईल. तर अशा प्रकारे हे थ्रोट चक्र आहे. तुम्हाला अजून जर काही याच्यामध्ये जाणून घ्यायचं असेल तर लवकरच मी तुमच्या सगळ्यांसाठी इन डिटेलमध्ये चक्रा मेडिटेशन घेऊन येते. www.soulfulconnections.in या वेबसाईटवरती मी घेऊन येते. माणसाची 7 चक्र अलाइन असतात ना, तेव्हा तुमचा एक ऑरा, तुमचा एक ॲम्बियन्स किंवा समोरच्या व्यक्तीला जो ॲम्बियन्स जाणवतो किंवा तुमचा ऑरा जो क्रिएट होतो, तो तुम्हाला खूप मदत करेल पुढे जाण्यासाठी आणि खूप छानपैकी तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकाल. तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला सोलफुल कनेक्शन्स विथ गीता या यूट्यूब चॅनलवर सतत मिळत राहणार आहे. आणि त्यामुळे लगेचच सोलफुल कनेक्शन्स विथ गीताला सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.